श्री नमः गुरुवे नमः. प्रक्रिया याच्यामध्ये ह्या योगनिद्रे दोन म्हणजे मानसिक होतं, तीन म्हणजे भावनिक होतं. अशा तीन प्रकारचं शिथिलीकरण यामध्ये केलं जातं. म्हणून आणि याच्यामध्ये आता आपल्याला ती प्रक्रिया समजून घ्यायची की बाबा हे योगनिद्रा जर ह्या योगनिद्रेच्या माध्यमातून शिथिलीकरणाच्या माध्यमातून जे आपलं सुप्त मन असतं त्या सुप्त मनामध्ये जे विचार असतात सुप्त मन, परंतु याच्यात प्रक्रिया कशी करावी याचं वर्णन नाही. मग मग हे जे योगनिद्रा ही कशी करायची तर ते आपल्याला समजून आता घ्यायला पाहिजे. तर फक्त एकच ग्रंथ आहे तो योग तारावली. तर योग तारावली ग्रंथामध्ये याचे 2 श्लोक आलेले आहेत. ते आपण श्लोक पहिल्यांदा माहिती करून घेऊया. कारण फक्त ह्याच एका ग्रंथामध्ये मात्र फक्त आपल्या ह्या योगनिद्रेचा उल्लेख आला आहे. तशी ही योगनिद्रा अजूनही कित्येक योग पंडितांना किंवा बऱ्याच लोकांना माहीत नाही. आज आम्ही 2000 ते 2009 या दरम्यान आम्ही योग प्रवेश, परिचय, प्रबोध, प्रवीण, योग शिक्षक आणि योग पंडित पर्यंत आम्ही शिक्षण केलं. तर आमच्या शिक्षणामध्ये तो एक योग निद्रेचा हा टॉपिक होता. आणि त्यानंतर आमचा अभ्यास त्यानंतर काय झाला, त्याच्यामध्ये आम्ही अभ्यास करत करत आत्मनिरीक्षण करत करत त्याच्यामध्ये प्रगती करून आणि मग आज आम्ही तो हा आपल्या सर्व भक्तांपर्यंत किंवा शिष्यांपर्यंत आज आपण हा पोहोचवत आहोत. कारण का तर प्रॅक्टिकल पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय, तर याचा कसा विचार करता येतो किंवा पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये आपल्याला कसं बदलता येतं किंवा आपलं व्यक्तिमत्व कसं बदलायचं, तर त्याची ही प्रक्रिया आहे, त्याची ही प्रोसेस म्हणावं लागेल. ही प्रोसेस फार अध्यात्माच्या आणि याच्या योगाच्या दृष्टीतून फार महत्त्वाची आहे. तर त्याच्यामध्ये योग तारावली ग्रंथामध्ये 2 श्लोक आहेत. ते आज आपण इथे समजून घेऊया. सत्यानंद सरस्वतींनी ते केले. आता म्हणून या प्रक्रियेमध्ये जर आपण समजून घ्यायचं म्हटलं तर झालं काय, तर त्याचा इतिहास किंवा त्याची पार्श्वभूमी आपल्याला काय पाहिजे, माहिती पाहिजे. तर त्याची पार्श्वभूमी अशी आहे की एक असा उडान टप्पू म्हणता येईल त्याला किंवा असा एक बालक होता. तो बालक काही केल्या हे व्हायना. मग त्याचे घरचे वैतागले, पाहुणे रावळे वैतागले आणि मग त्या बालकाला काय करा म्हणे, काय तर चला आपण म्हणतो ना बोर्डिंगमध्ये टाकू किंवा काय आश्रमात टाकू, तशा प्रकारे म्हणले त्याला चला या आश्रमामध्ये टाकून. तसा तो खोडकर मुलगा त्या आश्रमामध्ये दाखल झाला. आणि झाल्यानंतर तो खोडकर मुलगा त्या याच्यामध्ये दाखल झाल्यानंतर स्वामीजींना थोडे दिवस स्वामीजींनी बघितलं की कसं आहे काय, परंतु नंतर ते स्वामीजींना सुद्धा तो मुलगा ऐकण्याचा झाला. मग स्वामीजींनी विचार केला की बाबा याला हे कसं करायचं, समजून कसं सांगायचं किंवा काय. मग त्यांच्या डोक्यात थोडेसे विचार करू लागले. तेवढ्यात एक दिवस एक कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमाला त्या कार्यक्रमाला स्वामीजी एक गीत ठेवतात. तर त्यामध्ये ते गीत जे म्हटलं जातं तर ते मुलगा तो ऐकतो आणि म्हटले हे तर गीत माझ्या परिचयाचं आहे, मग मी कधी ऐकलं आणि मला तर ते थोडं येतंय पण ते गीत. तर नंतर विचार करायला लागला की ज्यावेळेस तो मुलगा झोपलेला होता त्या झोपलेल्या अवस्थेमध्ये सकाळी तो ते गीत ऐकत असे आणि त्यावेळेस ते ऐकलेलं गीत ते संध्याकाळी काय झालं त्या दिवशी ते प्रसारित करण्यात आलं. मग याच्यावरून मग स्वामीजींनी अनुभव घेतला, अरे म्हणजे याचा अर्थ हा तर झोपेतच ऐकत होता, पण झोपेत सुद्धा काही मनाची जी अवस्था असते किंवा मन जे असतं ते जागृत आणि सुषुप्ती या दोन्ही अवस्थेच्या मध्ये काहीतरी जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये असतं आणि त्या अवस्थेमध्ये सुद्धा ज्ञानग्रहण करता येऊ शकतं. हा त्याच्यामधला हा फार मोठा म्हणजे विवेक हा स्वामीजींनी केला.
आणि मग स्वामीजींनी त्यानंतर हाच प्रयोग त्या मुलावर हळूहळू वेगवेगळ्या माध्यमातून करण्याला सुरुवात केली. त्यावेळेस असं झालं की मग तो मुलगा झोपायचा, मग स्वामीजी त्याच्या बाजूला बसायचे, एखादा कुठला ते ग्रंथ घ्यायचे आणि त्या ग्रंथाचं ते विवेचन करायचे. असं करता करता मग त्या मुलाला काही दिवसांनी ते प्रश्न विचारायचे, कारण भगवद्गीतेमध्ये किंवा अमक्या याच्यामध्ये काय सांगितलं, तो पटकन उत्तर द्यायचा. कारण का, तर त्याला ते ज्ञान ह्या असलेल्या ह्या सुप्त अवस्थेमध्ये त्याला ते ज्ञान होत गेलं. म्हणजे याचा अर्थ निद्रिस्त अवस्थामध्ये सुद्धा कुठंतरी ज्ञानग्रहणाची प्रक्रिया होऊ शकते. याचं काय केलं, मर्म स्वामीजींनी जाणलं आणि त्यानंतर मग त्यांनी ते हे जो अभ्यास आहे हा चालू ठेवला. मग त्या अभ्यासाला त्यांनी योगनिद्रा, आता जे आपण योग तारवल्यामध्ये सांगले योगनिद्रा, म्हणजे योगनिद्रा म्हणजे काय तर हीच. मग आता ह्या योगनिद्रेमध्ये काय असतं, ज्यावेळेस मन आपण म्हणतो ना दिवसभर दमलेला असतो, म्हणून शांत पडतं. शांत पडल्यावर मनावरचे ताण हे फार कमी झालेले असतात. आणि ज्यावेळेस ताणरहित अवस्था असते बघा तुम्ही, त्यावेळेस श्वासोश्वास संत चालतो. संध्याकाळचे बघा शांत झोप असली की आपल्याला कशी गाढ झोप लागते. थोडक्यात त्यावेळेची जी वेगळी अवस्था असते, त्यावेळी मनावर ताण कमी झालेला असतात. त्यामुळं त्या काळामध्ये कधी कधी आपल्यालाही बघा बिछाणावर झोपल्या काय झोप लागत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, तोपर्यंत झोप लागत नाही तोपर्यंतची जी अवस्था असते त्या अवस्था म्हणजे ही योगनिद्रेची एक प्रकारची काय आली अवस्था झाली. आता ह्या योगनिद्रेच्या अवस्थेमध्ये म्हणून ज्ञानग्रहणाची क्रिया त्यावेळी जास्त सक्षमतेने होऊ शकते. हा त्याच्यामध्ये काढलेला निष्कर्ष होय. आता सांगायचं म्हणजे काय की हा याचा जो संबंध आहे आपला ते कशाशी येतं, आपल्या अंतर्मनाशी आहे. आणि अंतर्मन म्हणजे तुम्हाला मागे सांगितलं की मनाचं जे ठिकाण सांगितलं, जे मनकेंद्र, तर मनकेंद्राचे म्हणजे ठिकाण कुठं आहे, इथं आहे. आणि इथंच आपलं जर म्हणतो ना शंकराचा तिसरा डोळा कुठे आहे, तर इथंच आहे. तर म्हणजे याचा अर्थ काय, मनाची जागृती झाली म्हणजे किंवा काय तर थोडक्यात काय अध्यात्माच्या भाषेमध्ये त्याचा काय तृतीय नेत्र काय झालं, जागृत झालं. आणि एकदा काय तृतीय नेत्र जागृत झालं की म्हणजे काय थोडक्यात ज्ञानग्रहणाची प्रक्रिया जास्तीत जास्त मोठ्यापणाने ती होऊ शकते. तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये हा योगनिद्रेचा अभ्यास आहे. आता हा योगनिद्रेचा अभ्यास खरं तर कशासाठी केला जातो, तर वेगवेगळ्या सगळ्या संकल्पासाठी केला जातो. पण आता याच्यामध्ये आपण जर म्हटलं आता वेगवेगळे विकार आहेत, तर आपल्याला म्हणतो ना आज आता ह्या आपल्या याच्यामध्ये वेगवेगळे विकार वाढत चालले, दिवसेंदिवस विकार वाढत चालले. उच्च रक्तदाब आहे, मधुमेह आहे, नेत्रनाश आहे किंवा अजून भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत. तर ह्या रोगावर, ह्या विकारावर ह्या योगनिद्रेचा बराचसा उपयोग होऊ शकतो. एवढंच काय तर विद्यार्थ्यांकरता योगनिद्रा आहे किंवा आज आपल्याला पुढे थोडंसं आपल्याला बघायचंच आहे, तर वेगवेगळ्या प्रकारच्या योगनिद्रा ह्या बनवता पण येऊ शकतात. आता एक उदाहरणार्थ म्हणजे काय, एक समजा तुम्ही एक कॅसेट घेतली, कोणती घेतली, योगनिद्रेची कॅसेट घेतली समजा, ती समजा कॅसेटमध्ये ही योगनिद्रा काय तर त्याच्यामध्ये की माझा आजार बरा होईल, म्हणजे आजाराकरता योगनिद्रा. आपण काय विषय घेऊया त्याच्याकरता, आजाराकरता योगनिद्रा एक कॅसेट. त्या कॅसेटवर आपण समजा थोडंसं आपण विवेचन करू. आणि अशा प्रकारची एक नाही, मग विद्यार्थ्यांकरता योगनिद्रा, गर्भवती स्त्रियांकरता योगनिद्रा किंवा असं कुठल्याही प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकार, तणावमुक्तीच्या योगनिद्रा किंवा अशा वेगवेगळ्या विषयावर त्या योगनिद्रा तुम्हालाही बनवता येऊ शकतात. पण त्याचं ते बेसिक जे ते बेसिक तुम्हाला समजून घ्यावं लागेल की बाबा ती योगनिद्रा कशा टाईपची आहे, त्याच्यामध्ये काय असतं, कशा प्रकारे त्या योगनिद्रेचा फायदा मिळू शकतो. आज आपल्याला ती प्रक्रिया प्रॅक्टिकल म्हणजे थोडक्यात काय, आम्ही जे मगासमोर म्हणतो ना पॉझिटिव्ह थिंकिंग, तर ते पॉझिटिव्ह थिंकिंग कसं डेव्हलप करायचं, आपलं व्यक्तिमत्व कसं डेव्हलप करायचं, आज त्याचा आपल्याला काय करायचा, अभ्यास करायचा. आता ह्या प्रक्रियेमध्ये साधारणतः एक 8 घटक येतात. किती, 8 घटक. 8 घटकामध्ये पहिलं घटक म्हणजे असा की पूर्वतयारी. आता पूर्वतयारी म्हणजे तरी काय, तर बाबा ही जर आपल्याला योगनिद्रेचा अभ्यास करायचा तर कुठे करायचा बाबा, तर अमक्या खोलीत करायचा. पण त्या खोलीमध्ये मग बाबा हवा येते का, लय अंधार पण नाही पाहिजे, लय उजेड पण नाही पाहिजे. तर अशा प्रकारे ती खोली व्यवस्थित पाहिजे. आता हा योगनिद्रेचा अभ्यास किती वेळा करावा, कसा करावा हा साधारणतः तुमच्यावर राहिला.
परंतु जेवढा जास्तीत जास्त जसं म्हणतो ना आपण आता आपल्याला एक अर्थ आपण आता आजाराकरिता योगनिद्रा हा विषय घेतला. मग आता आजारामध्ये कसं आहे, दर सकाळी घेतो, संध्याकाळी घेतो तसं, किंवा दिवसाआड गोळी घेतो, किंवा दिवसातून एक गोळी घेतो, तसंच ही योगनिद्रा समजा दिवसातून एकदा करायची. अशी किती दिवस करा, तर तसं एक आपला डॉक्टर सांगतो एक 8 दिवसाचा कोर्स करा, तसं हाही काय करायचा, मग 8 दिवसाचा कोर्स करून टाकायचा. 8 दिवस सलग ती योगनिद्रा करायची. मग ती सलग योगनिद्रा 8 दिवस जर करायची आपल्याला असेल आणि त्याच्यात जर खरा फायदा आपल्याला मिळून घ्यायचा असेल तर आपल्याला काय पाहिजे, तर ती जागा एकच पाहिजे. मी सांगते आपण ठरायचं की आपल्याला ह्या खोलीमध्ये योगनिद्रा करायची. साधारणतः अंधार नाही, जास्त उजेड पण नाही, जास्त गोंगाट पण नाही, आणि शक्यतो दररोज एकच जागा असेल. जसं मेडिटेशन म्हणतो किंवा ध्यानाला सुद्धा आपण काय म्हणतो की एकच जागा असेल. कारण का नेहमी बघा, एक नाम केशव, जसं एक नाम तत्व, रामाने सुद्धा एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, एक बाणी, तसं ते सगळं एक असलेली गोष्ट त्याचं काय होतं, फल चांगलं मिळतं. म्हणून ती एक जागा निवडावी. आता ती निवडल्यानंतर पुढची गोष्ट काय येते, तर तो अभ्यास कसा करायचा. आता त्याच्यामध्ये आपल्याला पुढे आता टप्पे समजून घ्यायचे. परंतु योगनिद्रेचा अभ्यास करताना तुमच्या मनगटावरील घड्याळ हे नसलं पाहिजे, बरोबर आहे. दुसरं, तुमच्या कमरेचा जो पट्टा असतो तो पट्टा नसला पाहिजे. शिवाय तुम्ही तुमचे जे कपडे घालता ते कपडे सुद्धा एकदम टाईट वगैरे किंवा असले, थोडक्यात मीडियम सैल कपडे पाहिजेत. अशा प्रकारे जी थोडीशी बंधन आहेत, तर ते पट्टा नाही, घड्याळ नाही, चष्मा पण नाही डोळ्यावरचा, म्हणजे अशी चष्मा नाही, घड्याळ नाही, पट्टा नाही आणि सैल कपडे, बस एवढे गोष्टी असल्या म्हणजे तुम्हाला तो अभ्यास चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो. आता त्या याच्यामध्ये पूर्वतयारीमध्ये अजून काय की आपण समजा आता शवासनात पडणार आहोत, तर शवासनामध्ये पडताना म्हणजे काय, थोडक्यात आपण पाठीवर काय करायचंय, झोपायचंय. तर पाठीवर झोपताना आपल्याला म्हणजे पाय कुठं टच होतोय का, मागे डोक्याला कुठं लागतोय का, तेवढे अंतर आहे का, किंवा आपण थोडेसे हात बाजूला, आता त्याची पण प्रक्रिया आपण थोडी समजून सांगणार आहोत. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण नॉर्मली शवासन करतो म्हणजे काय, तर थोडक्यात पाठीवर उताना पडतो. पाठीने उताना करताना काय करतो, आपले दोन्ही हात कमीत कमी 3 ते 4 इंच काय करतो, आपल्या याच्यापासून बाजूला सारतो. त्याचे तळवे कुठे असतात, छताच्या दिशेने तळवे असतात. दोन्ही पायामध्ये काय असतं, सांधा एक हाताचं काय असतं, अंतर असतं, आणि दोन्हीचे पायाचे जे म्हणजे टाचा असतात ते आतल्या बाजूने असतात, आणि हे अशा प्रकारे ती म्हणजे पाय आपले हे असतात. आणि अशा याच्यामध्ये मान कुठल्याही बाजूला म्हणजे उजव्याला असो किंवा ज्याला सोयीस्कर जशी वाटेल त्याप्रमाणे आपण शवासनामध्ये, आणि त्याच्यामध्ये मग हाताचे तळवे समजा थोडेसे असे वाकून थोडे असे हे करायचे, असे किंचित असे बोटं हे करायचे, आणि जेवढं रिलॅक्स स्थितीमध्ये तुम्हाला पडता येईल तेवढं पडणे. म्हणजे काय, याचा अर्थ तुम्हाला ते शवासन करता आलं पाहिजे. का, कारण जेवढा तो तुमचा ताण असतो तो ताण, शारीरिक ताण, पहिल्यांदा आपल्याला बघा आपल्या 3 प्रकारचे ताण घालवायचे. पहिल्यांदा तर काय, शारीरिक ताण घालवायचा. म्हणजे याचा अर्थ काय, तुमचे सगळे स्नायू, सगळे शरीराचे अवयव सर्व हे जमिनीला असे एकदम असे टेकलेले आणि याच्यामध्ये असले पाहिजे. पूर्वीच्या काळात शव म्हणजे काय, तर प्रेत पडतं का, पडलं तर हलतं का, नाही, किंवा प्रेत पडलं की पडलं, त्याचा हातही हालत नाही, पाय हालत नाही, किंवा ते पडलं, तसं त्याच्यावरून त्याला ते नाव पडले शवासन. शवासनामध्ये शक्यतो चुळबुळ नसावी, काय नसावी. हा, थोडीशी सुरुवातीला होईल, जरा कसे होईल की तुम्हाला थोडंसं अवघडल्यासारखं होईल, ठीक आहे, अवघड झालं तेवढा हात थोडासा किंवा पाय किंवा थोडीशी पोझिशन तुम्ही काय करा, ॲडजस्ट करून घ्या. पण अशी एकदा करून घ्या की जेणेकरून आपल्याला आता कम्फर्टेबल वाटते, आणि मग त्या शवासनाच्या याच्यामध्ये तुम्ही शांत आपल्याला, आणि शवासनामध्ये काय अभ्यास करताना काय करायचं, डोळे झाकून घ्यायचे. आता डोळे झाकून घ्यायचा अर्थ काय करायचं, आता हे शवासन कधी करायचं, बराच वेळा दुपारी जेवलाय आणि तुम्ही शवासनाला बसलाय तर नक्की 100% तुम्हाला झोप येणार, बरोबर. म्हणून जेवल्यानंतर थोडंसं म्हणजे शक्यतो सकाळी जर तुम्ही शवासन केलं आणि सकाळी जर हा योगनिद्रेचा अभ्यास केला तर सकाळी समजा तुमची रात्रभर झोप झाली असेल, त्यामुळे सकाळी शक्यतो झोप येत नाही. परंतु ही प्रक्रियाच अशी आहे की त्या प्रक्रियेमध्ये साधारणतः म्हणजे झोप येऊ शकते. आता येऊ शकते का, त्यालाही कारण, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा असा अभ्यास करायचा की मी योगनिद्रेच्या अभ्यासामध्ये झोपणार नाही, मी जागा राहण्याचा प्रयत्न करील, असं मनाशी थोडक्यात काय केलं आपण, बंधन बांधून घ्यायला पाहिजे.
आता आणि आपली जी म्हणजे जी अवस्था आहे जागृती नाही सुषुप्ती नाही, या दोन्ही अवस्थेचे. पण त्याच्यामध्ये मनाला एकदा का तुम्ही बघा ना, तुम्ही असे हे करून दिलं की म्हणजे की बाबा मी झोपणार नाही, म्हणून ती निवड पण म्हणजे वेळेची निवड कधी करायची की म्हणून दुपारची वगैरे शक्यतो करू नका, कारण दुपारी जेवलेलं असतं, पोटामध्ये अन्न नसतं, ते हे राहतं बाजूला आणि नंतर ती झोप येते. म्हणून झोपलं तर तुम्हाला त्याचा फायदा मिळणार नाही, कारण आपण काय करतो हेच कळणार नाही. बरोबर आहे. किंवा ती कॅसेट लावलेली, ती कॅसेट काय बरवडती आणि कधी बरवडती, कधी चालू झाली कधी संपली हे तुम्हाला कळणार नाही. तर सांगायचं तात्पर्य असं की अशी जी ही योगनिद्रा आहे, तर आता ती योगनिद्रेची ही झाली काय पूर्वतयारी, म्हणजे कुठं अभ्यास करायचा, कसा करायचा, कसे कपडे घालायचे, हे काय करायचं, शवासनामध्ये कसं झोपायचं, शवासनामध्ये ॲडजस्टमेंट कशी करून घ्यायची, ही सगळी काय झाली तुमची पूर्वतयारी झाली. आता पूर्वतयारी दुसरा जो टप्पा आहे तो म्हणजे संकल्प. आता संकल्प म्हणजे का, आता मगाशी आता वेगवेगळ्या योगनिद्रेच्या प्रक्रिया आहेत, त्या प्रक्रियेमध्ये तुमचा संकल्प हा वेगवेगळा असू शकतो. आता समजा एक आजारावर मगाशी बघितलं, तर आजारावर काय, तर माझा आजार हा पूर्णपणे बरा होईल, पॉझिटिव्ह थिंकिंग. आणि आधी असं ते मग त्या शवासनामध्ये पूर्वतयारी झाली, शवासनामध्ये बसलं तर पहिल्यांदा त्या डोळ्यासमोर एक असं जसं आपण एखादं लिहिलेलं वाक्य असतं की तसं माझा आजार पूर्णपणे बरा होईल, ते एखादं चित्र किंवा एखादी पट्टी, लिहिलेली ओळ, लिहिलेलं वाक्य आपल्या डोळ्यासमोर, असं डोळे तर झाकलेले असतात पण ते डोळ्यासमोर ते असं वाक्य आलं पाहिजे की माझा आजार पूर्णपणे बरा होईल. हा झाला काय तुमचा संकल्प. आता तो संकल्प करताना आता हे योगनिद्रा पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मला मोक्षासाठी तयारी करायची आणि मला मोक्ष मिळणारच, हा सुद्धा संकल्प होऊ शकतो. बरोबर आहे. पण आता त्याच्यामध्ये किंवा आता वेगवेगळ्या प्रकारचे संकल्प किंवा काही करायचे, पण संकल्प हा पहिल्यांदा होकारात्मक असला पाहिजे. संकल्प हा वाईट चिंतनारा नसावा, किंवा संकल्प हा कुठंतरी प्रॅक्टिकल म्हणजे शक्य गोटीतला असायला पाहिजे. नाही तर अशक्य गोटीतला संकल्प केला की उद्या मला पंतप्रधान व्हायचंय आणि तुम्ही योगनिद्रेत बसलाय आणि पंतप्रधान व्हायचंय, तर कसं असतं की कुठली गोष्ट म्हणजे तो संकल्प करायचा किंवा तो सुद्धा काय शक्य कुठेतला पाहिजे. म्हणजे ठीक आहे, माणसाला होऊ शकतं सगळं, हा भाग वेगळा आहे, परंतु त्याच्या मागे सगळ्याच गोष्टी आल्या, म्हणजे कर्तव्य आलं, हे आलं, तुमचं ज्ञान आलं, सगळ्या गोष्टी. पण योग निद्रेच्या माध्यमातून काय होतं, तुमची इच्छाशक्ती ही काय होते, दांडगी होते किंवा काय होते, प्रबळ होते. आणि त्या इच्छाशक्तीमुळं तुमची विल पॉवर वाढते, आणि विल पॉवर वाढल्यामुळे तुम्हाला अमुक एक गोष्ट करण्यासाठी जी काय तजवीज किंवा जे प्रयत्न किंवा संकल्प किंवा काय, तर माणसाचे पहिल्यांदा तर काय पाहिजे, संकल्प हे दांडगे पाहिजे, दांडगा संकल्प पाहिजे, चांगला संकल्प पाहिजे, मनापासून केलेला पाहिजे आणि तो दृढ असलेला पाहिजे. अशा प्रकारचा संकल्प करायचा आणि मग तो शवासनामध्ये तो संकल्पाचं वाक्य मनाशी म्हणायचं की बाबा असा. उदाहरणार्थ जसं आता मी एक सांगितलं उदाहरण की माझा आजार पूर्णपणे बरा होईल, हा झाला तुमचा संकल्प, आणि तो तुमच्याबरोबर 1-2 वेळा, तो 2-3 वेळा म्हणायचा. आता त्या म्हटल्यानंतर काय करायचं, तर मग तुम्ही शवासनाच्या स्थितीत आहे, संकल्प वाक्य म्हटलेलं आहे. आता तिसरं काय, तर तिसरा टप्पा म्हणजे अवयव ध्यान. तर अवयव ध्यानामध्ये काय करायचं, सुरुवातीला आपले जसं शरीर आहे, तर आपल्या शरीराची उजवी बाजू आहे, डावी बाजू आहे. तर उजवी बाजू म्हणजे आपला समजा आता हे बोटं आहे, हाताची बोटं आहे, हे अशी उजवी बाजू, सगळी उजवी बाजू, फार पायापर्यंत उजवी बाजू आहे. तसंच मग ती डावी बाजू आहे. पहिल्यांदा काय करायचं, सर्व उजव्या बाजूचं काय करायचं, मनाने तिथं जायचं आणि त्या उजव्या बाजूच्या सगळं याचं काय करायचं, निरीक्षण करायचं. परत डाव्या बाजूचं काय करायचं, सगळं अवयव ध्यान करायचं, मनाने तिथं प्रत्येक अवयवापाशी जायचं आणि अवयव ध्यान करायचं. असं एकदा केलं, दोनदा करा. किती वेळा करा, 2 वेळा. 2 वेळा केलं की तुम्हाला जाणवेल आपले अवयव असे शांत असे व्यवस्थित पडलेले आहेत. आणि मग आता त्याची पुढची जी प्रक्रिया आहे, मग हे 3 प्रक्रिया झाल्या. चौथी प्रक्रिया कोणती, तर श्वसन. आता तुम्ही ज्यावेळेस अवयव ध्यान करता त्यावेळेस प्रत्येक अवयवाचं म्हणजे चुळबुळ थांबलेली आहे, सगळं थांबलेलं आहे. श्वास तुम्हाला अशा वेळेस जाणवेल की एकदम संत श्वास चाललेला आहे. काय चाललेलं आहे, श्वास कसा चाललेला आहे, संत. पण त्या श्वासावर सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, ध्यान केंद्रित करायचं आहे. बराच वेळा बघा तुम्ही श्वास घेता त्यावेळेस काय करता,
म्हणजे श्वास घेताना पोटाची हालचाल होते का नाही? होते. पोट खाली जातं त्यावेळेस काय होतं? श्वास बाहेर येतो. पोट खाली जातं त्यावेळेस काय होतं? श्वास बाहेर जातो. आणि पोट वर येतं त्यावेळेस काय तुम्ही श्वास घेतला जातो. अशा प्रकारे ती पोटाची. मग त्या पोटाच्या होणाऱ्या श्वासाकडे पण काय करायचं? थोडं ध्यान द्यायचं. आलाय श्वास, म्हणजे चाललाय, म्हणजे त्यावेळेस ते पोटाची हालचाल वर खाली चाललंय, त्यावेळेस संत श्वास चाललाय, हे चाललंय. त्याच्यामध्ये थोडंसं जरा मनाला कधी कधी विचार येतात वेगवेगळे, नाही का, थोडेसे. तर ते विचार घालवण्यासाठी काय करायचं? 27 पर्यंतचे जे आकडे आहेत, म्हणजे ते नाही का, ते उलट्या क्रमाने म्हणायचे. 27 म्हणजे पहिले श्वास वर गेला, श्वास संपला. 27 श्वास घेतला, श्वास सोडला. 26 श्वास घेतला, सोडला. 25 श्वास घेतला, सोडला. 24 असं करता करता काय करायला पाहिजे? उलट्या क्रमाने, नाही का, त्याची गणती करायला पाहिजे. आणि मग 27 पासून आपण तुम्ही जर 1 वर आला, तर मग 1 वर आल्यानंतर तर जरी तुम्हाला काय होईल? हळूहळू हळूहळू असं होईल की मन एकाग्र 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 होत चाललेलं तुम्हाला जाणवेल. आणि असं जाणवेल की नंतर मग तुमचा श्वास पण काय होतो? एकदम संत होतो. आणि खरं तर आपल्या प्रत्येकाच्या श्वासामधून जो अजपाजप चालू आहे, श्वास आत घेताना एक चाललंय, श्वास घेताना सोडतोय, तर तो जो आजपा जप आहे, तो आजपा जप वर सुद्धा तुम्हाला हळूहळू काय होतो? तुम्हाला नजरेला यायचा काहीतरी बाबा श्वासातून एक आवाज येतोय, एक ध्वनी येतोय, आणि एक ध्वनी परत सोडला जातोय, तो आजपा जप किंवा मंत्रध्वनी. तर याचं तुम्हाला हळूहळू काय होईल? म्हणजे ते सुप्त मनामध्ये हळूहळू हळू काय होईल? ते मन एकाग्र एकाग्र होता होता. कारण आता बघा, ही जी अवस्था आहे शवासनामध्ये पडलेली आहेत, जणू काय म्हणजे शवासनामध्ये निवांत पडले, तुमचे सर्व अवयव शिथिल झालेले आहे, शारीरिक ताण कमी झालेले आहेत, मानसिक ताण पण कमी झालेले आहेत, परत भावनिक ताण ते सुद्धा तुमचे काय झालेले आहेत? कमी झालेले आहेत. अशा प्रकारे शारीरिक, मानसिक आणि भावनिक ताण ज्यावेळेस कमी होतात, त्यावेळेस आपोआप तुमचा श्वास काय चालतो? संत चालतो. म्हणून त्याला पुढचा 5वा टप्पा जो म्हणतात ना, संवेदना शैथिल्य. आता हे संवेदना शैथिल्य पण कसं जाणवायचं? की आपल्या संवेदना म्हणजे मनामध्ये काय संवेदना? तर समजा एक अशी काही म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा काही असे संकल्पना येतात, अशा म्हणजे हे येतात. एखादी समजा एक होळी आहे, होळीमध्ये काय होतं? होळी पेटलेली आहे समजा, होळी पेटलीमध्ये एक समजा तुमच्या डोळ्यासमोर एक चित्र करा की एक होळी पेटलेली आहे. पेटत्या होळीमध्ये ज्वाला अशा हे होतात. त्याच्यामध्ये त्यावेळेचे दिवस आहे, थंडीचे दिवस आहे, तर थंडी काकुडतीने आलेली आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही ते होळीजवळ असता, तर त्यावेळेस तुम्हाला ती बाहेरची थंडी तुम्हाला एवढी जाणवत नाही. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला त्या थंडीच्या ह्याच्यामुळे होळीजवळ तुम्हाला काय मिळते? बऱ्यापैकी असं बरं वाटतं तुम्हाला, म्हणजे नाही का. म्हणजे अशा प्रकारचं चित्र ज्यावेळेस भावनिक तुमच्या मनाशी थोडंसं येतं. किंवा आता एक त्याच्यामध्ये दृश्य दर्शन म्हणजे काय? की साधारणतः बाबा त्या म्हणजे कॅसेटमध्ये पण तसा थोडासा उल्लेख केला असतो. म्हणजे संवेदना शैथिल्य आणि दृश्यदर्शन. त्या दृश्यदर्शनामध्ये समजा एखादा उगवता सूर्य आहे, मग उगवता सूर्य जर तुम्ही डोळ्यापुढे घेतला, तर त्यावेळेचा उगवत्या सूर्यामध्ये लाल असा गुंद गोळा, पुढं असं थोडंसं म्हणजे प्रकाश, तर त्याच्यामधलं जे त्यावेळेचं जे वातावरण असतं ते तुम्ही जर डोळ्यासमोर आणलं, तर मन हळूहळू काय होतं? ते ते उगवतं सूर्य बघायला चालू होतं. किंवा एखादा पुतळा दिसला शिवाजी महाराजांचा किंवा काय, तो पुतळ्याकडे घोडा किती मोठा आहे, हे कसं आहे, ते जे पोच कशी, शिवाजी महाराजांचं हे कशी, ढाल कशी, तलवार कशी, कुठल्या बाजूला लावली, मग ते चित्र काय होतं? तुमच्या समोर काय होतं? ते क्रिएट होतं, उभं राहतं. किंवा एखादा गुलाबाचं फूल आहे, ते गुलाबाचं फूल किती टवटवीत आहे, काय आहे त्याच्यावर, कसं आहे. किंवा एखादा ताजमहाल आहे, तर ती जर चित्र अशी जी दृश्य दर्शन असतात, किंवा एखादी नदी आहे किंवा काय, तर अशा प्रकारे दृश्य दर्शनांची जर चित्र तुमच्या मनापुढे झळकू लागली, तर काय होतं? तुम्ही कुठं झोपलाय, काय झोपताय, कधीपासून झोपलाय, काही जसं आपल्याला स्वप्न पडतं ना, स्वप्नात कसे हे सगळे असे वेगळे स्वप्न पडतात की आपण काय होतं? विसरून जातो की कुठं झोपलोय, काय झोपलोय, कसं. तसं हे मनामध्ये जर तुमचं दृश्य दर्शनाचं चित्र उभं राहिलं, तर अजून भावनिक त्याला काय होतं? हे मिळतो. आणि त्या याच्यानंतर परत आता ही जी अवस्था झाली, समजा दृश्यदर्शन दिसायला लागलेत कुठं काय, पण मनात कुठंतरी तुम्हाला जाणवते की आपण जागे आहोत आणि झोपायचं नाही, हे तर सांगितलेलं आहे.
चित्र दिसू द्या, हे जाऊ द्या, मन तिकडे जाऊ द्या, मना पुढं समोर चित्र आणायचं, एखादं कुठलं काय हे आणायचं, हा सगळा प्रकार झाला. परंतु त्यावेळेस काय हे मन कुठं चाललंय बघा. परत अवय ध्यान वगैरे सगळं सगळं झालंय, मानसिक शांत आहे, सगळेजण शवासने पडलाय, कुठं काय मन एकदम प्रसन्न आहे. तर ती मनाची अवस्था हळूहळू कुठल्या ह्याच्यात चालली तर जागृती आणि सुषुप्ती या दोन्हीच्या पलीकडे अशी वेगळी अवस्थेमध्ये तुमचं काय चाललंय तर मन चाललंय. आणि त्या मनाच्या अवस्थेमध्ये परत तुम्ही काय करायचं की संकल्पचं जे वाक्य होतं ते काय वाक्य होतं तर तुमचं जे मनाचं जे वाक्य होतं किती वाजले? बरं ठीक आहे. थोडंसं रिजॉईन व्हावं लागेल. झूमचं टायमिंग संपलेलं आहे. प्रत्येकाने आपलं रिजॉईन व्हा जरा. तर आपण रिजॉईन होतात. एकच मिनिटात आपण परत चालू करतोय. तर चालू करतोय आपण थोड्या वेळात. 1-2 मिनिटात जरा लोक जॉईंट होतात. कृपया प्रत्येकाने रिजॉईंट व्हा. थोडासा व्यत्ययाबद्दल क्षमस्व. काय झूममध्ये 40 मिनिटाचा टाईम संपला की 40-45 मिनिटाचं की ते परत रिजॉईन करावं लागतं. ठीक आहे. असो. तर आपण इथपर्यंत आलो होतो की सुरुवात प्रथम आपल्या जे 8 स्टेप सांगितल्यात बरोबर आहे. तर ह्या योग निद्रेच्या 8 स्टेप आहेत. त्या 8 स्टेपामध्ये पहिलं तर पूर्वतयारी.
कुठं बसायचं, कसं बसायचं, कोणती वेळ निवडायची, कपडे कसे, घड्याळ नको, चष्मा नको, बेल्ट नको, सैल कपडे पाहिजेत, ही झाली पूर्वतयारी. दुसरं होतं संकल्प. आपल्याला कोणत्या योगनिद्रेचा किंवा कशाचा अभ्यास करायचा त्या संदर्भातली जी योगनिद्रा आहे आणि त्या योगनिद्रेमध्ये कुठला तरी एक संकल्प करायचा. तसं आजाराकरता योगनिद्रा. तर मग म्हणायला तो संकल्प कसा येईल की माझा आजार हा पूर्णपणे बरा होईल, हा असा माझा काय झाला संकल्प झाला. हा दुसरा संकल्प हे. तिसरं म्हणजे काय अवयवदान. तुम्हाला सांगितलं की सगळ्या उजव्या अंगाचं सगळ्या डाव्या अंगाचं पूर्ण अवयवदान करणे, ही तिसरी स्टेप झाली. चौथी स्टेप काय, श्रवण, श्वसन ध्यान. श्वसन म्हणजे आपलं श्वसन कसं चालू आहे, स्लो चालू आहे, काय झालं, किती संत झाला, कसं झालं, किंवा पोटाची जी आपली हालचाल चालते वर खाली, तर ती वर खाली हालचाल चालताना 27 आकडे, समजा श्वास वर गेला, श्वास चालू गेला 27, परत श्वास घेतलाय, परत श्वास घेतलाय, परत श्वास घेतलाय, परत श्वास सुटलाय, परत 26, श्वास घेतलाय, श्वास सुटलाय, परत 25. अशा प्रकारे 27 पासून आपण काय करतोय, उलटे अंक मोजत जातोय आणि परत एक वर येतोय. आणि मग त्यावेळेस आपल्याला काय झालंय की त्या श्वसनाचं जे त्याची हालचाल आपल्या संत 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 झालेली आपल्याला कळते. आणि त्यामध्ये जसं आपण म्हणतो ना, आपल्या मंत्रामध्ये किंवा याच्यामध्ये आजपा जप जो सांगितलेला आहे किंवा तो जो न घेताही झालेला जप आहे, तर त्याच्यामध्ये त्या आजपा जपाची पण काही थोडीशी आपल्याला जाणीव झालेली काहींना कळू शकते. आणि इतकं संत आणि असं प्रसन्न, कारण त्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि भावनिक तिन्ही ताण आपले कमी झालेले आहे. इथपर्यंत आपण 5 ते 6 वाजता. त्याच्यानंतर संवेदन शैथिल्य. जसं मग सांगितलं होळीचं आणि याचं उदाहरण सांगितलं, थंडीचं उदाहरण सांगितलं, ते चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. किंवा दृश्य दर्शनामध्ये उगवता सूर्य, शिवाजीचा पुतळा, किंवा एखादं गुलाबाचं फूल, किंवा एखादा कुठली तरी मिरवणूक चाललेली आहे, त्या मिरवणुकीचं क्षण आपल्या डोळ्यासमोरून दृश्य दर्शन जात आहे. अशा प्रकारच्या दर्शनामध्ये सुद्धा काय होतं, मन रमून जातं. आणि मन रमून गेल्यानंतर मन अजून वेगळ्या अवस्थेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतं. आणि मग तीच जी अवस्था आहे, ती अवस्था म्हणजे ही योगनिद्रेची फार महत्त्वाची अशी अवस्था आहे. त्या योगनिद्रेमध्ये जागृत पण नाही आणि झोपलेला पण नाही. कारण आपण म्हटलेलं अगोदर की आपल्याला झोपायचं नाही, किती सगळं रिलॅक्स झालं कुठं, पण झोपायचं नाही. हे मनापाशी थोडंसं घाणगुड बांधले, त्यामुळे हे परत मन काय होतं, सुप्त अवस्थेत कुठेतरी आहे. मग परत आपला संकल्प आठवायचा. अरे आपण काय सुरुवातीला संकल्प केला होता, माझा आजार पूर्णपणे बरा होईल, हा संकल्प केला होता. आणि हे संकल्पाचं वाक्य परत डोळ्यासमोर घ्यायचं, एकदा म्हणायचं, दोनदा म्हणायचं, तीनदा म्हणायचं. म्हणजे तो काय होतो, त्या मनामध्ये, त्या चित्तामध्ये जाऊन बसतं. आणि मग त्या चित्तामध्ये जाऊन बसलं की नुसतं तेवढं हे त्याचं नाही, तर त्यावेळेस एक भावनिक मनामध्ये वेगळं होतं. अरे मी तर आजारी होतो, परंतु मी आजारी झाल्यानंतर आता मी पूर्णपणे बरा झालोय, मी कुठेतरी फिरायला गेलोय, माझ्यामध्ये आता मी माझ्या फॅमिलीवर एन्जॉय करतोय, किंवा मला तर काहीच झालेलं नाही, माझी तब्येत एकदम पहिल्यापेक्षा डबल हे झाली, सुधारली, माझ्या चेहऱ्यावरचं तेज वाढलंय, माझे सगळे अवयव कार्यक्षम वाटतात, मी आता माझं वय विसरायला चाललोय, मी म्हणजे इतकं त्याला ते असं हे होईल. आणि ते सगळे थोडक्यात जे मनामध्ये तुम्ही जे संकल्प आणता आणि त्या संकल्पानुसार तुमची ती प्रतिक्रिया, तर त्यावेळेस ती प्रतिक्रिया सगळे तुमच्या या चित्तामध्ये काय होती, साठवली जाते. आणि पहिली घाण होती, ती पहिली घाण काय होती, निघून जाते. मग मी आजारी आहे, मी असा आहे, मला अमुक होतोय, मला तमुक होतोय, हे सगळं तुमचं काय होईल, विसरून जाईल. आणि नवीन जे आहे, नवीन काय, आता ह्या योगनिद्रेच्या माध्यमातून तुम्ही संकल्प केला की माझा आजार पूर्णपणे बरा होईल. याचा अर्थ काय, तुमची डॉक्टरवरची श्रद्धा, औषधाचीवरची श्रद्धा, तुमच्या मनावरची सुद्धा, तुमच्या ज्ञानावरची श्रद्धा, तुमच्या ह्या योगनिद्रेमध्ये थोडक्यात पहिल्या चित्तातले सगळे संस्कार काय होतील, निघून जातील. आणि हे नवीन संस्कार तुमच्या चित्तामध्ये येतील. आणि ज्यावेळेस ही योगनिद्रेचा अभ्यास संपतो तर तुम्हाला ते काय, जसं आपण स्वप्नातून बघा, झोपेतून स्वप्न पडतं आणि त्याच्यातून जागा होतो, त्यावेळेस काय तुम्हाला ते स्वप्नांतच विचार दिसतात. स्वप्नात तुम्ही राजा झाला असेल तर लगेच तुमच्या चेहरा थोडंसं काय येईल, हसू येईल. तशाच प्रकारे हा योगनिद्रेचा अभ्यास झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ते योगनिद्रेतून उठसाल ना, तर त्यावेळेस तुमचं मन इतकं प्रसन्न झालेलं तुम्हाला जाणवेल. आणि ते जे काही संकल्प केलाय, त्या संकल्पाचं काहीतरी फळ तुम्हाला लगेच जाणवलं. अरे खरंच बाबा माझं मन प्रसन्न झालं, खरंच मला आजार कमी झाला
झाल्यासारखं वाटतोय किंवा काय. आणि ज्यावेळेस ती योगनिद्रा असे 8 दिवस 10 दिवस समजा काही दिवस करसाल तर त्यावेळेस नक्की 100% तुम्हाला फरक झालेला जाणवेल. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योगनिद्रा करता येतात. आता म्हणजे काय ते थोडक्यात याची जी बीज आहेत, योगनिद्रेची बीज ती काय आहे, सुप्त मनामध्ये अंतर्मनामध्ये काय आहे पूर्णपणे ठासून हे होतात, चिरले जातात. आणि त्याच्यामुळे त्याचा तो संकल्प आपल्या जीवनात उतरायला आणि साकार व्हायला मनाचं सामर्थ्य इतकं वाढतं, प्रचंड म्हणजे किती पटीने तरी वाढतं. आणि ह्या एकदा मनाचं सामर्थ्य वाढलं की मग म्हणतात ना सगळी गोष्टी काय होते, साध्य होते. म्हणजे मनाचं सामर्थ्य वाढण्यासाठी सुद्धा ह्या योगनिद्रेचा काय होतो, अभ्यास होतो. आणि मग आता मग समाप्ती, शेवटच्या म्हणजे 8वी स्टेप जे म्हटले ते समाप्ती. मग समाप्ती करताना पण काय करायचं, मग लगेच मग उठून कुठेतरी बसायचं नाही. काय काय लगेच उठून बसतील आणि मग ते नाही. मग हळूहळू काय करायचं, दोन्ही पाय करायचं जवळ घ्यायचे, मग दोन्ही हात जवळ घ्यायचे. दोन्ही हात जळल्यानंतर मग मान थोडीशी सरळ करायची, जे एका कुशीवर इकडं किंवा इकडं असेल थोडीशी सरळ करायची. सरळ केल्यानंतर थोडे दोन्ही हात घ्यायचे. दोन्ही हात थोडेसे असे पूर्ण आपल्या शरीरावर असे वाटल्यास थोडेसे फिरवायचे. फिरवल्यानंतर मग हळूहळू म्हणजे जागृती काय करायची, हळूहळू घ्यायची. नंतर मग एका समजा जसं आपण ना एका कुशी व्हायचं, मग एका कुशी होऊन मग हळूच काय करायचं, उठून बसायचं. आणि उठून बसल्यानंतर सुद्धा आपण जे प्रार्थना म्हणणार आहोत ती प्रार्थना काय करायची, म्हणायची. आता म्हणजे थोडक्यात काय झालं, हे सगळी काय झाली, ही स्टेप झाली. मग असा अभ्यास जर तुम्ही योगनिद्रेचा जसं आता ह्या अभ्यासाला किती अर्धा ते पाऊण तास धरून चाला, म्हणजे दररोज हा अर्धा ते पाऊण तास अभ्यास केला की एक सांगता एक तुम्ही तुमच्या ह्याच्यावर, आम्ही काही सांगत नाही, पण प्रत्येकाला तो कधी 3 दिवसाच्या योगनिद्रेचा फायदा नाही मिळू शकतो, काहींना 8 दिवसाचे मिळू शकतो, काहींना काय, म्हणजे डिपेंड्स तुम्ही किती त्या योगनिद्रेमध्ये खऱ्या अर्थाने म्हणजे मनाशी संकल्प करून त्या संकल्पावर ठाम झाला, पॉझिटिव्ह मनामध्ये तुमचे विचार झाले, किंवा खरंच मन तुमचं त्यावेळेस त्या अवस्थेला किंवा तुमचं शरीर किंवा शिथिलीकरण, ते शिथिलीकरण सांगितलं तसं मग शारीरिक शिथिलीकरण, मानसिक शिथिलीकरण आणि भावनिक शिथिलीकरण, अशा तिन्ही प्रकारे जर ते शिथिलीकरण झालं तर खऱ्या अर्थाने तुम्हाला जे संकल्प केलाय तो तुमच्या हृदयामध्ये कोरल्याशिवाय राहत नाही. हृदयामध्ये जर तो आपल्या चित्तामध्ये तो कोरला गेला की तोच आपल्याला प्रत्ययास येतो. चित्ती म्हणजे चित्तात असं तेच पुढं प्रत्ययास येतं. तर तशा प्रकारे जुनं जे पाटी आहे ही पाटी काय होते, कोरी होते. कॉम्प्युटरचं बटन दाबलं काय आणि तुम्ही जर समजा एखादं बघितलं त्या डेस्कटॉपवर चित्र असतं, जे तुम्ही सेट करत ते चित्र तुम्हाला दररोज जरी उघडलं तरी तेच दिसल काय. जोपर्यंत तुम्ही समजा नवीन चित्र समजा अरे या पहिले चित्र घाण आहे, तर तुम्ही काय करता, ते स्क्रीन त्याला काय म्हणतात, त्याला वरचं स्क्रीन बदलता. तसं ते स्क्रीन जर नवीन स्क्रीन टाकलं तर तुम्हाला नवीन दिसायला सुरुवात होईल ना उद्यापासून. पण ते जर स्क्रीनच बदललं नाही, मी आजारी आहे ही पाठी आणि ते स्क्रीन, ते कायमस्वरूपी तुम्हाला ते स्क्रीन समोर पुढे येईल. तसं ते जर स्क्रीन समजा बदललं, तसं ह्या चित्तातलं ते स्क्रीन काय करायचं, आपल्याला पुसून टाकायचं आणि नवीन स्क्रीन, तर मी पूर्णपणे बरा होईल हे स्क्रीन तुमच्या पुढं आलं की तुम्ही जसं कॉम्प्युटर चालू केलं ते नवीन येईल, तसं हे चित्तातून तुमच्या पुढं नवीनच येईल. नवीन आलं की तुमच्या मनाच्या सामर्थ्यामुळे काय होईल, तुम्ही त्यामध्ये तुमची हिरिरीने तुम्ही काय आहे त्या याच्यामध्ये सक्सेस होऊ शकता, त्या योगनिद्रेच्या किंवा या संकल्पाच्या याच्यामध्ये येऊ शकता. तर मग काय सांगलं की जसं पूर्वतयारी कोणती करायची, काय करायची, त्याच्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये त्याचा फायदा होतो. आता याच्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होतो, व्यक्तिगत विकास तोही घडू शकतो. किंवा त्याच्या योगनिद्रेचे काही व्यावहारिक फायदे, आता व्यावहारिक फायदे तर भरपूर आहेत, पण त्याच्यामध्ये काय, पूर्णपणे शिथिलीकरण, सुलभ ज्ञानग्रहण, स्मरणशक्ती संवर्धन. बघा एखाद्याची स्मरणशक्ती कमी असेल ना, ती सुद्धा वाढायला मदत होते. तणावमुक्ती, जर स्ट्रेस मॅनेजमेंट आजकालच्या काळात बघा, स्ट्रेस तणावमुक्ती, तर तणावमुक्ती जे पण योगनिद्रा आहेत, तर त्या तणावमुक्तीचा योगनिद्रेचा अभ्यास केला तर तणावमुक्ती होऊ शकते. दुःख निवारण, काही कुठलं तरी मनात एक दुःख घेतलं तेच मग उठतंय, दुःख निवारण, ते दुःख निवारण होऊ शकतं. किंवा सुलभ प्रसूती त्याच्यावर हे आहे. किंवा वृद्धत्वाचा आधार, तर एखादं वृद्ध आहे बाबा, मला कोण नाही काय नाही का असं नुसतं निगेटिव्ह, पण ते जर योगनिद्रेचा अभ्यास केला, नाही बाबा हे जर अख्खं
जग हे कशाने भगवंताच्या अवतराने भरलेलं आहे. तर जसं तुम्हाला जिकडं पाहिजे जो जो माणूस जे जे भेटे जे होतं ते माणी जे भगवंत तुम्हाला हळूहळू काय होईल या योगनिद्रेच्या अभ्यासातून जो जो भेटेल तो तुम्हाला भगवंतच भेटल्यासारखं वाटेल. म्हणजे ऊर्ध्वत्वाचा काय आहे आधार. अशा प्रकारे ऊर्ध्वत्वाचा आधार व्यसनमुक्ती, ज्या खाली काही व्यसनं असतात मी व्यसनमुक्त होईल हा संकल्प करायचा आणि त्या संकल्पाप्रमाणे ती योग निद्रेचा अभ्यास करायचा. बरोबर काही दिवसांनी तुमचं व्यसन हे सुटलं जाईल आणि मग त्याच्यामध्ये त्या मनाच्या याच्यामध्ये तुमचं संस्कार होईल. अरे बाबा व्यसनाने काय काय झालं माझं, पहिले विकार काय होते, व्यसनामुळे माझं काय नुकसान झालं, त्यावेळेस काय माझी तब्येत कशी होती, त्यावेळेस माझ्या घरादारातले लोक सुखी होते का, माझ्या व्यसनामुळे माझे पैसे किती नाश झाले, पण ते जर मी माझं व्यसन सुटल्यानंतर मला मी आता किती आनंदी आहे, लोकांमध्ये मला किती गौरव मिळतोय, माझी तब्येत पण सुधारली आहे. मग हे जे फायदे मग थोडक्यात जुनी पाठी निघून जाऊन हे नवीन फायदे तुम्हाला तुमच्या चित्तामध्ये जर कोरले गेले तर ऑटोमॅटिक तुमचं मन हे काय व्यसनाकडून हळूहळू परावृत्त होऊन काय होईल तुम्ही व्यसनमुक्त होऊ शकता. म्हणजे व्यसनमुक्तीसाठी सुद्धा ही किंवा बालकांची मानसिक उन्नती, काही काही बालकांचे ना आपण अभ्यासामध्ये किंवा ह्याच्यामध्ये प्रगती होण्यासाठी बालकाची मानसिक उन्नती किंवा सहनशीलता वाढ किंवा निद्रानाश किंवा काही काही निद्रा झोपच येत नाही, लोक झोपेच्या गोळ्या खातात. त्याच्याऐवजी जर तुम्ही ह्या योग निद्रेचा अभ्यास केला तर त्याच्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक गोळ्या घ्यायचे बंद करत नाही, काय झोपेच्या गोळ्या घेऊ नका काही नका, कारण ते वाईटच सवय. निद्रानाश, विकारमूर्ती मुक्ती, उच्च रक्तदाब, हृदयविकार, अन्य मनोकायिक विकार, काही काहींचे मानसिक विचार म्हणतात ना विकार असतात ते पण म्हणा मेंटली म्हणजे नाही का, किंवा अन्य गायकांसाठी एखादा गायक आहे त्याला चांगलं गायक बनायचं, अजून सुंदर गायक बनायचं, तर त्याने त्याच्यामध्ये जर अशा प्रकारे योगनिद्रेचा अभ्यास केला, लता मंगेशकर सारखं जर मनामध्ये समजा किंवा मोठमोठे जे गायक आहेत ते गायक जर योगनिद्रेच्या माध्यमातून त्याच्या दृश्य दर्शनासमोर जर त्याने आणले, अरे हा एक दिवस मी पण असाच मोठा होईल, असा आवाज होईल आणि झालोय मी मोठा, असं पण घ्यायचं की त्याच्या संकल्पामध्ये की मी मोठा झालोय, मग माझा सत्कार झालाय, मला कितीतरी अशा ट्रॉफीज मिळाल्या, मला हे झालंय आणि माझे वाहवा आहे ते पेपरमध्ये नाव आलंय माझं किंवा याच्यामध्ये नाव आलंय, आज मला मोठमोठे किताब मिळायला लागलेत, असं जर ते दृश्यदर्शन झालं की ऑटोमॅटिक तुम्हाला बघा तुम्ही एक असा 8 दिवसाचा अभ्यास करा, 8 दिवसानंतर तुमचा आवाज बदलेल, आवाज चांगला व्हायला सुरुवात होईल, आपोआप जे वेव्ज आहे त्या वेव्ज फिरून तुम्हाला ऑटोमॅटिक लोक खरंच त्या लेवलला तुम्ही जाऊ शकता. एवढा ते मनाचं सामर्थ्य दांडगं होतं की विचारू नका. आणि एकदा मनाचं सामर्थ्य जाऊन दांडगं झालं ना की जगात तुम्ही काहीही करू शकता. इतकं तुम्ही ते मनामध्ये ठरवलं की मला हे बनायचं म्हणजे बनायचं, मला हे साध्य करायचं म्हणजे करायचं. मला इथे मध्ये एक नाही का ती अपंग झालेली मुलगी होती बघा, तिने एव्हरेस्ट शिखर चढलं, आज तिचं रेकॉर्ड आहे. आज तिने ती जर म्हटलं सर मला लागलं मी काय करू, अरे पण ती पाय नसलेली आधू असलेली सुद्धा एव्हरेस्ट शिखर चढली. खऱ्या अर्थाने ते कौतुक कराने आणि ते जर तेथे म्हटलं तर तो संकल्प म्हणजे हा योग निद्रेचा अभ्यास आहे आणि हाच मनाचा संकल्प करण्याचा अभ्यास आहे. किंवा स्थूलता निवारण आहे. बराच वेळ काही लोक जाड आहे, मग काय करायचं, तर जाड यांच्यासाठी सुद्धा पहिल्यांदा काय तर बाकीचे ते झालं बाकी, पण योग निद्रेच्या माध्यमातून सुद्धा स्थूलता निवारण हे होऊ शकतं. मग आपोआपच मग त्याच्यामध्ये बाबा मी जी समजा जाड आहे तर मी बाबा बारीक होण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी बारीक झाले, पॉझिटिव्ह मी बारीक झाले. मग झाले म्हणजे काय, कसे झाले, त्यावेळेस मी आहारावर हे केलं, अमुक केलं तमुक केलं, सगळं चित्र डोळ्यासमोर आणलं, मी पूर्वी कसे होते, मी आता कसे झाले, कुठं काय, आणि हे सगळं असं ते म्हणजे ह्या ज्या अवस्थे ज्यावेळेस तू म्हणून नाही का शिथिलीकरण झालं, अमकं झालं, संकल्प ज्यावेळेस दुसरा संकल्प ज्यावेळेस आपण मांडतो त्यावेळेस सगळं शारीरिक मानसिक भावनिक तऱ्हेतून तो मन कुठेतरी वेगळ्या अवस्थेमध्ये गेलेलं असतं आणि त्यावेळेस परत हे संकल्पाचं वाक्य म्हणायचं. म्हणजे काय होतं ते संकल्प वाक्य काय होतं आपल्या याच्यामध्ये कोरलं जातं चित्तामध्ये, आणि जे चित्तामध्ये कोरलं गेल्यामुळे ते काय होतं आपाप ज्यावेळेस आपली योगनिद्रा संपते त्यावेळेस ते चित्तातलं वाक्य परत समोर आपल्या डोळ्यासमोर दिसतं, अरे खरंच एक आल्हाददायक स्थिती. आणि मग असं तो अभ्यास करता करता काही दिवसांनी काय होतो तो तर अभ्यास करता करता ते यश नक्कीच आपल्याला साध्य होतं. आता याच्यामध्ये जर योगाचे वेगळ्या प्रक्रिया आहे, आपण हे सत्संग नावाचं पुस्तक होतं बघा, त्याच्यामध्ये योगामध्ये पान क्रमांक 87 ते 150 त्याच्यामध्ये मुद्रा, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी,
नंतर योगातून मन स्वस्थाकडे, कोश व वृत्ती, कुंडलिनी, अंतरंग योग इत्यादी विषय आपण याच्यामध्ये कव्हर केले. याच्यामध्ये खरं तर योग निद्रा चुकून राहून गेलं, म्हणून तो अभ्यास आम्हाला आता देऊ वाटला. आणि हा योग निद्रेचा अभ्यासाचा अजूनही जर विचार केला तर योग निद्राचा अभ्यास अजूनही जनसामान्यामध्ये तेवढा पॉप्युलर नाही आहे. आज त्याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर करण्याची गरज आहे. कारण खऱ्यामध्ये जे प्रॅक्टिकल पॉझिटिव्ह थिंकिंग काय आहे तर हे योगनिद्रा आहे. आणि ही योगनिद्रा मी भगवान श्रीकृष्णाने जे याच्यामध्ये सांगितलं आहे, तर त्याच्यामध्ये हा काही थोड्या प्रकारात हा योगनिद्रेचाच अभ्यास तो दिलेला आहे. आणि मग हा योगनिद्रेच्या माध्यमातून मनाचं सबलीकरण म्हणतात, ते सबलीकरण कसं होऊ शकतं हे फार अर्थाने काय आहे, महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या याच्यावर सुद्धा काय होतात, हे वेगवेगळ्या योगनिद्रा बनवता येतात. आता तुम्ही म्हणसाल तर जर एखादी योगनिद्रा आहे तर योगनिद्राची काय असते, कॅसेट असते. कॅसेट म्हणजे काय, तर त्या कॅसेटमध्ये तुम्हाला सांगता शवासनामध्ये कसं झोपायचं आहे, त्याचं आपण एक म्हणतो एक पहिले एक प्रॅक्टिकलच थोडंसं करून बघू. पहिल्यांदा तर काय आहे, पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची काय आहे, तर पहिल्यांदा तर एक कुठली प्रार्थना घ्या, म्हणजे कुठले तर तुमच्या मनामध्ये जसं आहे का, तर बघा आम्ही घेतो पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. अशा प्रकारे एक समजा कुठली तरी प्रार्थना घेतली आणि मग प्रार्थना घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, शवासनामध्ये बसायचं. मग शवासनावर असं असं बेल्ट काढला, चष्मा काढला, सगळं हे केलं आणि ते काय केलं, बाजूला ठेवलं. मग ती अवस्था घेतली, शवासनाची अवस्था घेतली. 2 पायामध्ये अंतर घेतलं, 2 हातामध्ये अंतर केलं, हाताचे तळवे जमिनीच्या छताच्या दिशेने केले, दोन्ही पाय दोन्ही बाजूला केले. आणि अशा प्रकारे शवासनाला मान कुठलाही एका ह्या किंवा ह्या बाजूला दोन्ही तुम्हाला सुलभ यादीने मान केले आणि शवासनामध्ये तुम्ही झाला. मग शवासन मग असे सांगितलं तसं मग वेगवेगळ्या याच्यामध्ये ते शवासन कसं करायचं, काय करायचं हे ते कॅसेटमध्ये हळू, मग तुम्ही तुमचे पाय बाजूला करा, 2 हात बाजूला करा, असे तुम्हाला त्या सूचना दिल्या जातात. बऱ्याच वेळा होतं काय, सूचना द्यायच्या अगोदर तुमच्या मनामध्ये बाहेरचे आवाज ऐकू येतात, नंतर इथले आवाज ऐकू येतात. मग हळूहळू तुम्ही काय करायला पाहिजे, बाहेरच्या आवाजाकडे मन नाही द्यायला पाहिजे, घरातल्या आवाजाकडे पण कधी कधी आवाज नाही द्यायचं. तर मग जे सूचना त्याच्यातून मिळतात त्या याच्यातून कॅसेटच्या द्वारातून त्या सूचनांचं पालन करायचं. मग त्याप्रमाणे तुम्ही काय करायचं, त्याप्रमाणे त्या कृती करायच्या. जसं अवयव ध्यान सांगितलं आहे, मग अवयव ध्यानामध्ये काय करायचं, खरंच खऱ्या अर्थाने काय करायचं, तुम्ही उजव्या अंगाचं किंवा डाव्या अंगाचं काय करायचं आहे, अवयव ध्यान करायचं आहे. मग श्वसन ध्यानावर म्हणजे खरंच श्वसनावर हे करायचं आहे, पोटाचा हालचाल हे बघायची, तर त्याप्रमाणे पोटात हालचाल करायची. मग असं करता करता मग ती जी सांगितलं ना तुम्हाला, हळूहळू ते मन कुठलं आहे, जागृत आणि स्वप्न या दोन्ही अवस्थेच्या वेगळ्या एक अवस्थेमध्ये ते जाऊन पोचतं. आणि त्यावेळेस जो संकल्प तुमच्या मनामध्ये राहील किंवा करसाल, तो परत 2-3 वेळा गिरवायचा की बाबा असं असं ते मी समजा आजारातून पूर्ण बरा होईल, किंवा मला चांगल्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळू शकतील, किंवा मी व्यसनमुक्त होईल, किंवा मी स्थूलता निवारण म्हणजे याच्यातून हे होईल. अशा प्रकारचे वेगवेगळे म्हणजे काय तुमचे संकल्प योगनिद्रेच्या माध्यमातून तुम्ही हे करसाल. त्याच्या वेगवेगळ्या कॅसेट पण आहेत, तर त्याच्यामध्ये किंवा त्याचे कॅसेट आपल्याला बनवता पण येऊ शकतात. कारण हेच त्याचं जे आत्ता जी थिअरी सांगितली ना, हेच थिअरी काय करायची असते, ते कॅसेटद्वारे हे करायचे असते. कोणाला याच्यामध्ये जर समजा अभ्यास पाहिजे असेल किंवा काय, तर त्याचं प्रॅक्टिकल आम्ही आमच्या या अवधूतमध्ये घेतलं होतं. आमच्या सत्संगामध्ये काही 10 लोकांचं आम्ही पूर्वी प्रॅक्टिकल घेतलं होतं. तसंच कधी जर पुढची वेळ आली तर तुम्हाला तुमच्याकडून ती करून घेतलं जाईल. आणि करून घेतल्यानंतर मग तुम्ही तुमच्या पद्धतीने करून घेऊन जा. नुसतेच कॅसेट घेतली आणि लावली पुढं त्याचा अर्थ, आणि पहिल्यांदा तर काय समजायला पाहिजे, कुठली गोष्ट करण्याअगोदर ती योग्य आहे का, ती कुणी सांगितली, त्याच्यावर श्रद्धा आहे का, खरंच त्याच्यातून बेनिफिट मिळू शकेल का, हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता हे तुमचं आमचं नाही आहे, हे योगामध्ये पूर्वी योग तारावली ह्या ग्रंथामध्ये ते तुम्हाला आता मग सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये योगनिद्रेचा अभ्यास आहे. म्हणजे याचा अर्थ त्याला कुठेतरी पुरावा मिळाला, त्याला कुठेतरी काय मिळाला, आधार मिळाला की बाबा नाही, खरंच योगनिद्रेचा अभ्यास हा करायलाच
पाहिजे. सगळ्या आसनांपेक्षा याच्यामध्ये योग निद्रेचा अभ्यास फार महत्त्वाचा आहे. जसं बिहार स्कूल ऑफ योगामध्ये सत्यानंद सरस्वतीने ती एका मुलावर केलेलं ते काय होतं हे होतं आणि त्यांनी त्यांच्याकडे आता अभ्यासक्रमात आणले. याला पुणे युनिव्हर्सिटीची मान्यता आहे. याच्यामध्ये तुम्ही जर लोणावळ्याला गेला, लोणावळ्यामध्ये कैवल्यधाम आहे, तुमचे बिहार स्कूल ऑफ योगा आहे किंवा योग विद्या गुरुकुल नाशिकमध्ये गेला तर तिथं आहे. तर याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांनी याला परवानगी दिली आहे. तुमच्या पुणे युनिव्हर्सिटीने याला परवानगी दिली आहे. वेगवेगळ्या म्हणजे विद्यापीठांनी ह्या अभ्यासाला, या योग निद्रेला सुद्धा ऑथरायझेशन दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, ही योग निद्रा इतकी फार महत्त्वाची आहे. पण आज आपण जर बघितलं, हा योग निद्रेचा अभ्यास फार कमीत कमी लोकांना माहिती आहे. म्हणून त्याचा प्रचार प्रसार होणं तितकंच गरजेचं आहे. शिवाय ते प्रॅक्टिकलीमध्ये आणण्याचं आणि खऱ्या अर्थाने मनाचं सामर्थ्य वाढवण्याचं हे एक प्रबळ असं साधन आहे. आज खरं तर अध्यात्मामध्ये वर जायचं ना, तर बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना की पहिले तर शरीर स्वच्छ पाहिजे, शरीर चांगलं पाहिजे, नंतर मग मन चांगलं पाहिजे आणि मग शरीर आणि मन हे दोन्ही असलं किंवा इंद्रिय सगळे आपण जर बघितलं तर शरीर, मन, इंद्रिय, अंतःकरण सगळं हे चित्त, अहंकार म्हणजे हे मन, चित्त, बुद्धी, अहंकार या सगळ्या गोष्टीच्या जर स्टेप्स आहेत तर त्या स्टेप ह्या सगळ्या आपल्या अध्यात्माच्या दृष्टिकोनातून एक बाय एक 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 स्टेपमधून आपण हळूहळू वर चाललो तर मग आपल्याला मनावरचा ताबा मिळू शकतो. म्हणून सांगा, जेथे मन लय पावते तेथे मी घेऊन जातो. तर मनावर फार खेळ आहे. म्हणून याच्यामध्ये मनाचं सुद्धा सामर्थ्य वाढवायला किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आज जर म्हटलं तर एखाद्याला जर IAS ऑफिसर व्हायचं आणि त्यांनी योग निद्रेमधून करायचं, मला IAS ऑफिसर व्हायचं आणि मी IAS ऑफिसर झालोय आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा जर विचार केला, मी असा अभ्यास केला, रात्रंदिवस अभ्यास केला, ते प्रश्न मी जे अभ्यास केला तेच प्रश्न पुढे आले, ते प्रश्न तर मग मला प्रश्नपत्रिका सोपी गेली, मी ते अभ्यास केला, मग तो पास झालो, इंटरव्ह्यू झालो, मी जॉईन झालो, मी चांगलं काम एक केलं, माझं बदली इकडं झाली, माझं याचा सत्कार झाला मला गव्हर्नमेंटतर्फे. असं त्याचं चित्र तुम्ही तुमच्या ज्यावेळेस तुम्ही दृष्टीपटलावर किंवा मनाच्या पटलावर तुम्ही ज्यावेळेस साधता आणि तेच तुमच्या पृष्ठीवर आलं तर त्यावेळेस तुम्ही ऑटोमॅटिक ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला बसता तर त्यावेळेस मनातलं जे अरे नाही भाऊ मला हे म्हणजे समजा ना की हे, तर त्याच्यामुळे आपोआप तुम्हाला मनामध्ये अभ्यास करण्याची उमेद वाढेल. अभ्यास करण्याची उमेद वाढली की ऑटोमॅटिक तुमचं कोणतं वाचावं कोणतं नाही वाचावं, कशा प्रकारचं ज्ञान घ्यावं, कुठून घ्यावा, कोणाला भेटावं, काय करावं आणि ऑटोमॅटिक तुम्हाला ते सगळे सहकार्य मिळण्याला काय होईल, सगळे मनाची जी म्हणजे इच्छाशक्ती म्हणतो ना किंवा विल पॉवर किंवा जे हे, तर ती तुमची दांडगी होती आणि त्या विल पॉवरच्या माध्यमावर तुम्ही काय करू शकता, खऱ्या अर्थाने होऊ शकतो. आज आपण एक आपले IAS ऑफिसरचे नेहमी सगळ्यांनाच माहिती आहे विश्वासराव नांगरे पाटील, हे सुद्धा खऱ्या अर्थाने ते नेहमी त्यांच्या याच्यात सांगत असतात आणि आम्हाला सुद्धा आय एम प्राऊड ऑफ हिम की बाबा खरंच त्यांनी जे त्यांच्यामध्ये जिद्द वगैरे हे जे गुण कुठून निर्माण झाले तर ह्या विल पॉवरमधून झाले. तर अशा प्रकारे विल पॉवर डेव्हलप करण्यासाठी सुद्धा या योग निद्रेचा अभ्यासाचा परिणाम होऊ शकतो याच्यामध्ये. तर आपण आणि मग ती योगनिद्रा सगळी समजा झाली की त्या योगनिद्रामध्ये शेवटी तुम्ही शवासन किंवा जागृत अवस्थेमध्ये हळूहळू तुम्हाला काय करायला पाहिजे, हळूहळू तुम्ही जागृत ना मग सांगायचं नाही तर गपकन उठून बसलाय तसं नाही. दोन्ही पाय जवळ करणे, दोन्ही हात जवळ करणे, मान सरळ करणे, दोन्ही हात डोळ्यावरून किंवा सगळ्या अंगावरून हे करणे, एका कुशीवर होणे आणि मग हळूच उठून बसणे. उठून बसल्यानंतर परत मांडी घालणे आणि मांडी घातल्यानंतर पाय तर परत एकदा प्रार्थना म्हणणे. आता त्या प्रार्थनेमध्ये पण वेगळ्या प्रार्थना आहे, पण तुम्ही कुठलीही प्रार्थना म्हणा. समजा जसं आम्ही आत्ता नेहमी म्हणतो, दुर्गे स्मृता हर सिद्धितिम अशेष जंतो स्वस्ते स्मृता मतिमतीव शुभान ददासी दारिद्र्य दुःख भय हारणिका त्वदन्या सर्वोपकार करणाय सदाग्रचित्ता सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अशा प्रकारे कुठेतरी एखादी हे व्हा आणि मग तुम्हाला काय वाटेल, मग हा योगनिद्रेचा अभ्यास संपला असं म्हणता येईल. तर अशा प्रकारे योगनिद्रेच्या अभ्यासाचे सुद्धा काही पुस्तकं पण आहेत. ते पुस्तकं पण वाचायला हरकत नाही, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अजून काही जे ज्ञान समजा किंवा काही सांगायचं राहिलं असेल तर ते त्याच्या पुस्तकातून क्लिअर होऊ शकेल. ते पुस्तकी समजा तुम्हाला मिळू शकतील आणि त्याच्या कॅसेटही योगनिद्रेच्या काही कॅसेट मिळू शकतील. अशा प्रकारे जर तुम्ही ह्या योगनिद्रेचा अभ्यास केला
तर नक्कीच तुमचं सामर्थ्य वाढू शकेल अशी आम्ही ग्वाही देतो. कारण आमचं शिक्षण हे तुम्हाला मग सांगितलं, तो योग पंडितपर्यंतचं शिक्षण आम्ही योग विद्या गुरुकुल नाशिक इथून विश्वासराव मंडलिकांच्या याच्यामध्ये केलं. आणि त्या संस्थेला आज म्हणजे भारतामध्ये नव्हे तर परदेशातून सुद्धा साधक तिथे अभ्यास करण्यासाठी येतात. आणि त्याच संस्थेला पुणे विद्यापीठाची किंवा यशवंतराव विद्यापीठाची सुद्धा मान्यता मिळालेलं आहे. आणि अशा याच्यामध्ये हा जो आम्ही अभ्यास कधी केला, 2009 साली केला. आणि 2003 मध्ये पहिल्यांदा योग प्रवेश, परिचय, प्रबोध, प्रवीण, योग शिक्षक, योग पंडित एवढाच अभ्यास केला. आणि त्याच्यामध्ये अभ्यास करताना तो ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकली करता, आता हे योगनिद्रेचा अभ्यास तेव्हा केला विसरून नाही, त्याची मग आम्ही ठरवूक याने पिरियड म्हणजे पिरियडिक काय करत गेलो, आम्ही त्याचा अभ्यास करत गेलो. आणि मग त्या अभ्यासामध्ये आपल्याला साध्य होतं काय करता येऊ शकतं बाबा, कोण आपले एखादे हे असेल तर त्याच्यानुसार काय करता येऊ शकतं का, ही योगनिद्रा आपण आपलं मनातच आपला संकल्प आणायचा, मनातच हे करायचं, मनातच दृश्य चित्र जे म्हणतो ना ते निर्माण करायचं, त्या दृश्य चित्रातून आपण आपला हे करायचं. असा अभ्यास आपण आपलाच केला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये तर गुरु आहेच, मग गुरु पाहिजेच. बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु आहेत. गुरु म्हणजे निगुराचं त्यांचा तोंड पाहू शकत नाही, पण आपण पहिल्यापासून म्हणजे जन्माला आल्यापासून तर शेवटपर्यंत काय आपण खरं तर विद्यार्थीच असतो. माणूस किती शिकला तर शेवटी काय आहे, तो विद्यार्थी हा विद्यार्थी, तर शिष्य हा नेहमी शिष्यच राहतो. तो जरी गुरुपदावर गेला तरी तो कायम शिक्षण घेतच असतो. तशा प्रकारे शिक्षण घेताना किंवा आपल्याला विचारण्याचं कमीपणा मानायचा नसतो. आपल्याला जर कधी असं वाटलं की नाही बाबा हे ज्ञान आपल्याला कोणाकडून तरी घ्यायचं आहे किंवा योगनिद्रेचा अभ्यास काय आहे अजून आपल्याला कळला नसेल या, कारण कसं असतं थोड्या याच्यामध्ये आपलं माइंड कॉन्सन्ट्रेशन कधी थोडंसं एवढं साधत नाही, किंवा कधी हा विषय किचकट वाटू शकतो. अरे नाही भावने काय बाबा आज याच्यासाठी सत्संगासाठी हा विषय घेतला आहे, पण विषय तर आम्हाला थोडासा वेगळा म्हणजे डोक्यावरूनच गेल्यासारखं वाटतोय. नाही, कधी की त्या गोष्टीमध्ये ज्या वेळेस तुम्हाला त्याचा इंटरेस्ट वाढेल किंवा त्याचं ज्ञान वाढेल किंवा त्याला त्याची म्हणजे हे मिळेल किंवा त्याला तुम्हाला इच्छा प्रगट होऊ शकतात करसाल, त्यावेळेस ते हळूहळू झालं की तेव्हा त्याची गोडी निर्माण होते. आपल्याला गोडी निर्माण करण्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागतं, त्या गोष्टीवर ठाम व्हावं लागतं. आणि मग ती हळूहळू काय होतं, ती गोडी वाढत जाते. तर असा हा योग निद्रेचा आज आपण ऑनलाईन सत्संग आणि फेसबुकच्या माध्यमाने हा आजचा आपला 10वा कार्यक्रम सत्संगाचा होता. सर्वांचे उपस्थितीबद्दल मनपूर्वक असे अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. असं सहकार्य यापुढे देत राहाल अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. नमस्कार.